एकदम आपल्या सगळ्यांचं स्वागत. काय प्रवेशाचा ओघ वाढत चाललेला आहे, त्यामुळे थोडा उशीर झाला. खाली प्रवेश चालू होते. बोलवलं ह्याकरता आपल्याला की आपल्याला ही कल्पना आहे की 15 जानेवारी 2026ला मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक आहे. राज्यामध्ये 29 महापालिका आहेत आणि 29 महापालिकांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करून स्थानीय पातळीवर आणि राज्य पातळीवर चर्चा चालू आहेत आणि महायुतीच्याच माध्यमातून या निवडणुका लढवाव्या असा मतप्रवाह सगळ्या नेत्यांचा होता आणि त्यामुळे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलं आणि त्यानुसार सगळीकडे चर्चा चालू आहे. कल्याण डोंबिवलीला आहे, नवी मुंबईला आहे, मुंबईला आहे, ठाण्यामध्ये आहे. मात्र मीरा भाईंदरला थोडंसं वेगळंच चित्र दिसत होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये जे 3 सदस्य आमचे आणि 3 सदस्य त्यांचे अशा पद्धतीनं 6 जणांची समन्वय समितीची नियुक्ती केली. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळ्यांना कल्पना आहे की मी नरेंद्र मेहता यांना पहिल्यांदा फोन केला, त्यांनी तो फोन उचलला नाही. नंतर मी रवींद्र चव्हाण यांना फोन केला की फोन उचलत नाही, परंतु त्यांनी मला कारण सांगितलं की रात्री उशीर झाला त्यामुळे मला फोन उचलता आला नाही. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की 5-10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला कळवतो समन्वय समितीच्या माध्यमातून कधी बसायचं ते. परंतु तुमच्याच माध्यमातून नंतर कळलं की त्यांनी आधी प्रेस कॉन्फरन्स घेतली. याच वेळेस दुपारी प्रेस कॉन्फरन्समध्ये काही अटी त्यांनी ठेवल्यात आणि त्या अटीची पूर्तता करा. म्हणजे त्यामध्ये पहिली अट अशी होती की ते जे काही टाउन म्हणजे जे शिवार गार्डन आहे त्या परिसरामध्ये ते जे आहे ते कुठल्या तरी एका तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला चालवायला दिलेलं आहे, ते आधी महापालिकेला परत द्या. आणि दुसरं असं होतं की आमचे जे कार्यकर्ते तुम्ही घेतलेले ते परत द्या. पण तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं की पक्षीय पातळीवर आपण ह्या विषयावर चर्चा करू, परंतु महायुती संदर्भात पहिली बैठक घेणं गरजेचं आहे. तर मग त्यांच्या जे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत दिलीप जैन, त्यांनी मला फोन केला आणि मला त्यांनी सांगितलं की आपण 6 वाजता भेटू शकतो का. मी बरोबर 6:03 त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये पोहोचलो. जवळजवळ पूर्ण कार्यालय मला त्यांनी दाखवलं. अतिशय सुंदर आणि चांगलं कार्यालय बनवलेलं आहे आणि मला तेही त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये हे मोठं सगळ्यात आमचं कार्यालय आहे. पण आणि अप टू डेट होतं, एकदम चांगलं फर्निचर वगैरे एकदम सुंदर केलं आहे. म्हणजे त्यांचं तारीफ करावी तेवढी कमीच आहे. हायटेक कार्यालय त्यांनी केलं आणि ते मला पूर्ण दाखवलं. जवळजवळ 20 ते 25 मिनिट कार्यालय दाखवलं. नंतर आम्ही खाली आलो. चहा कॉफी नाश्ता वगैरे झालेला. मेहता साहेब आले नव्हते, परंतु नंतर 50 मिनिटांनंतर मेहता साहेब आले. तर ते बाईकवरून आलो मी असं मला म्हणाले, कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडलो होतो. आणि त्यानंतर चर्चेला आमच्या सुरुवात झाली. मी त्यांना पहिलं विचारलं की मेहता साहेब, युती करण्याची आपली प्रामाणिक इच्छा असेल तर मग आपण पुढे जाऊया आणि आपल्याला प्रदेशच्या नेत्यांचं पत्र आलेलं आहे, तर मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही, परंतु तुम्ही सांगा आम्हाला काय तुम्ही देणार आहात. कारण शेवटी ठाण्याला आम्ही मोठे भाऊ आहोत. कारण शेवटी माझा मतदारसंघ 2 महापालिकांमध्ये येतो, एक ठाणे आणि मीरा भाईंदर. तर मीरा भाईंदर तुम्ही मोठे भाऊ आहात, कारण ठाण्याला आमच्या 82 जागा आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या 24 आहेत. मीरा भाईंदरला 95 जागांपैकी 61 तुमच्या आहेत आणि 22 जागा धनुष्यबाणावर निवडून आलेल्या आमच्या आहेत. त्यामुळे जी युतीची बोलणी ठाण्याला होईल तीच युतीची बोलणी ही मीरा भाईंदरला व्हायला पाहिजे. म्हणजे काही आम्हाला एवढ्या जागा द्या तेवढ्या जागा द्या असं करण्यापेक्षा, कारण आता वेळ नाही आपल्याला, 2च दिवस आहेत म्हटल्यानंतर युतीची जी बोलणी आहे ती आपण ह्या लेवलला घेऊन येऊ की जे ठाण्याला होईल तसंच मीरा भाईंदरला व्हायला पाहिजे. कारण ठाण्याला आम्ही आमच्या स्वतःच्या सुद्धा जागा, म्हणजे आमचे 4 नगरसेवक आहेत, परंतु आम्ही काही त्या ठिकाणी अडचणी ज्या होत्या त्यावर मात करून त्यातले आमचे एक जागा सुद्धा आम्ही त्यांना भारतीय जनता पक्षाला दिलेल्या आहेत. 24+ आम्ही देतोय. म्हणजे आज किंवा उद्या त्या बाबतीतला निर्णय
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. म्हणजे आमच्या सुद्धा जागा आम्ही त्यांना देतोय. त्यांनी 45ची मागणी केली होती, तेवढं नाही, पण अतिशय चांगल्या प्रकारे मान सन्मान ठेवून ही युती त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं. तर तशाच पद्धतीनं मीरा भाईंदरला व्हावं अशी माझी इच्छा, असं मी त्यांना सांगितलं. तर त्यांनी मला सगळा रिपोर्ट दाखवला आणि असं सांगितलं की 2017 रोजी ज्यावेळेस महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस 5,13,000 मतदान होतं, परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे की आज जवळजवळ 8 लाखाहून जास्त मतदान आहे. त्यामुळे 3 लाखाच्या वर जे मतदान वाढलंय ते फक्त भारतीय जनता पक्षाला मानणारा जो वर्ग आहे ते मतदान वाढल्या कारणानं आमची बाजू आता चांगली मजबूत आहे. त्यामुळे तुमचे जे 22 आहेत ते सुद्धा आमच्या पाठिंब्याशिवाय निवडून येणार नाही, तर आम्ही तुम्हाला 13 जागा देतो. तुम्ही त्यांना सांगितलं सर 13 जागा 22 आमच्या आहेत, 13 जागा घेऊन आम्ही काय करणार, शेवटी आम्हालाही पक्ष त्या ठिकाणी वाढवायचं आहे. तर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुमचं जे मत आहे की ठाण्याच्या धर्तीवर इकडेही व्हावं, म्हणजे 22 ज्या आमच्या आहेत त्या प्लस प्रत्येक पॅनलला एक एक, ठीक आहे, प्रत्येक पॅनलला एक एक नसेल तर काही थोडं फार करून आता महायुती व्हायला पाहिजे ह्या मताचा मी असल्या कारणाने तिथेही कॉम्प्रोमाइज करण्याची आमची तयारी आहे. परंतु आता काय झालं की ह्या चर्चेला सुद्धा 2 दिवस उलटून गेले. आता 29 आणि 30 म्हणजे आता रविवार आजचा आहे म्हटल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे 2च दिवस असल्या कारणानं काहीतरी आपल्याला आता निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे मी सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं की साहेब मी सगळी जो चर्चा होती ती केलेली आहे आणि ठाण्याच्या धर्तीवर इथेही महायुती व्हावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे मी सांगतो म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो काय निर्णय आहे तो निर्णय 24 तासामध्ये देणं अपेक्षित आहे. जर त्यांनी उद्या दुपारपर्यंत जर निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. कारण शेवटी काहीच प्रतिसाद येत नाही, तुम्ही प्रतिसाद देत नाही, आमचे उमेदवार आमच्या पाठीमागे लागले की काय करावं. तर 24 तासामध्ये जर काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला आमचा निर्णय काय तो आहे तो निर्णय घ्यावा लागेल. अशा पद्धतीनं मी आता त्यांना निरोप देतोय आणि त्यामुळे काय तो आहे तो पुढल्या दुपारपर्यंत निर्णय होईल. दुसरं महत्वाचं म्हणजे ते जे टाउन पार्क आणि त्या संदर्भात जे काही त्यांनी आरोप वगैरे केले होते, त्यामुळे मला त्याचं जे आहे ते हेच मिळालेले आहेत. म्हणजे त्यावेळेचे ठराव साधारण महासभा 18/5/2006 त्याच्यामध्ये हेरल बोर्जीस जे त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक होते आणि परशुराम पाटील हे त्यावेळेस अपक्ष म्हणून होते आणि नाही राष्ट्रवादीचे होते. आणि दुसरा जो ठराव आहे त्यावर मोहन पाटलांची सही आहे आणि नरेंद्र मेहता साहेबांची स्वतःची सही आहे, कारण तेही त्यावेळेस सभागृहात होते नगरसेवक म्हणून. तर त्याच वेळेस त्यांनी काही विरोध केला असता किंवा हे जर झालं नसतं, 2004चा हा ठराव आहे. तर मला असं वाटतं की हे जुन्या काहीतरी गोष्टी आणायच्या आणि त्या मग आधी त्याची अटी शर्तीची पूर्तता करायची. कारण ते आमचा काय विषय नाहीये. एखाद्या कार्यकर्त्याचं कुठलं काही जर कोणी महापालिकेनं त्यांना काही चालवायला द्यायचं असेल त्याचा आणि युतीचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. परत आमचे कार्यकर्ते जे दिले ते तुम्ही घ्या व आमचे 4 नगरसेवक जे तुम्ही घेतलेले आहेत ते तुम्ही आम्हाला परत देणार का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे ह्या सगळ्या विषयावर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की लवकरात लवकर त्यांनी 24 तासामध्ये हा जर निर्णय घेतला तर तेही मोकळे होतील, आम्ही मोकळे होऊ आणि लवकरात लवकर आम्ही आमच्या उमेदवारांची नावं घोषित करू शकू. त्यांचे स्टेटमेंट होते की त्यांच्या संकल्प सभामध्ये जोडण्याचे नाही वगैरे वगैरे आणि नंतर आपण परत लोकांना भाजपाचे पदाधिकाऱ्यांना घेतले आहे. नाही काय झालं म्हणजे हे आता देवाणघेवाण असते ना. तर काल त्यांनी आमच्या युवा सेनेचे 2 पदाधिकारी घेतले म्हणून ते आज आमच्याकडे जे आले त्यांना आम्ही घेतलं. ते एक युवा सेनेचे कोण रे ते नाव तिवारी आणि गोपाल वैष्णव नावाचे 2 आमचे युवा सेनेचे पदाधिकारी होते. त्यांना त्यांनी घेतलं. त्यामुळे आमच्याकडे जर आता आले नाही तर ते तिसऱ्या पक्षात जाण्यापेक्षा
आमच्याकडे आलेले आहेत त्यांनी 2 घेतले, आम्ही 200 घेतले, फरक एवढाच आहे. भाजपने ज्या 2 अटी टाकल्या आहेत त्याच्याबद्दल आपण काही विचार केलाय का? नाही, ते 2 अटी म्हणजे हे ठरावच आहे ना, त्यांची स्वतःची सही आहे, तर त्यांना कदाचित आठवण नसेल म्हणून मी आठवण करून द्यायला तो 2004चा आणि 2006चाच ठराव आणलाय, ज्यामध्ये हेरेल बोर्जीचे त्यांचे सहकारी आहेत आता उत्तनचे, आणि त्याचबरोबर स्वतः नरेंद्र मेहता साहेबांची पण त्यावेळेस सही आहे. ते त्यांना मी पाठवून देतो, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की बाबा हे त्यावेळेचं काम आहे, ते आताचं काम नाहीये, आणि त्यांच्या सही आहे अनुमोदन म्हणून. नाही म्हणजे ते बघा हे नाही म्हणजे ते नाव दाखवतो, म्हणजे त्यांना कधी तुम्हाला हे बघा मेहता साहेबांची स्वतःची सही आणि अनुमोदन पण आहे हो 2003-8-2000 हे काय 3 2004